साहेब थोडे पैसे पाहिजे होते. नुसते पैसे मागले का? घरात काय चाललंय ते कळून देऊ नको. पाहतोय ना मी हल्ली. साहेब मी सगळी खबर देतो ना तुम्हाला. तर बघा परवा मिनीताई आणि मॅडम यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सांगितलं नव्हतं का? जोरदार खडाजंगी झाली. कशावरून झाली कुठे सांगितलंय? साहेब तो वेगळाच विषय. मॅडम स्टुडिओत तुमचं चित्र पाहायला गेल्या होत्या का? काय काय बोलली काय त्याच्याविषयी? म्हणजे अरे म्हणजे छान आहे, वाईट आहे, बरं आहे, आवडलं नाही आवडलं असं काय? छा मिनीताई वेगळंच बोलत होत्या. म्हणजे तू एकटीच का गेलीस, मला का नाही नेलं? मॅडम एकट्याच गेल्या होत्या का? मला वाटतं भैया होता तिच्याबरोबर. हे बघ भैयाबद्दल काडी करू नको, मला माहिती आहे ते. भैयानं मुद्दाम नेलो होतं तुझ्या मॅडमला नवरा काय कलावंत आहे कळावं म्हणून. हां म्हणूनच मिनीताई सारखं बोलत होत्या मी एकटीनेच नाही पाहिलं असं होईल. हां आणि दिसायलाही बरं दिसायचं नाही म्हणून. काका रागवेल म्हणे. पण साहेब माय लेकीचा फार जीव आहे काकांवर. म्हणजे काकाला हे आवडतं का? बरं बरं, डिझाईन चांगलं आहे का नाही याच्याबद्दल खरंच काही बोलली नाही का? तसं काहीतरी छान झालंय असं म्हणाले होतं वाटतं. अरे नक्कीच आवडलंय तिला. चतुरनं सांगितलं ना मला. स्टुडिओतून बाहेर पडताना धुंदीत बाहेर पडली म्हणून. हां पळ 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 जा. भैयालाच विचारावं. बोलायचं असतं ना तेव्हा एंगेज. अरे भैया पाहिजे तेव्हा भेटला असतं, काय बिघडेल काय? विचारावं का आज जाऊन तिलाच? काय कसं वाटलं डिझाईन? नको इतक्या उत्साहात नको. काय डिझाईन बघितलं? कसं वाटलं? विचारावंच. तिला आपणहून मला काही सांगायचं असेल का? मला वाटतं थोडा वेळ तीच बोलते का म्हणून वाट बघावी, मगच आपण विचारावं. माझ्याकडे काय बघताय तसे? मंजू म्हणून मला पुन्हा हाक मारायची आहे का? काही विचारायचंय का मला? काल मी भैया बरोबर गेले होते तिथलं तर काही कळलं नसेल. स्टुडिओतलं चतुरने काही सांगितलं नसेल. पण चतुरला तरी कसं कळणार? जाऊ दे, आपलं लक्षच नाही असं दाखवावं. तिला डिझाईन बद्दल बोलायचंय, पण बहुधा मी आधी बोलण्याची वाट पाहत असावी. वेळ असं नुसतं पुस्तक वाचत राहणार? विचारतोस? मी स्वतःहून म्हणून का डिझाईनचा विषय काढायचा? आवडलं असेल तर म्हणावं ना तसं. मला चाळायला नेमकं एखादं मासिकही नाही, घरात मिनी नाही, कुठे बघावं तेच कळत नाही. माझ्याकडेच तर बघत नाहीये. एकदा नजर उचलून बघावं का? तिचा चेहरा जर सौम्य वाटला तर विचारावं.
मला वाटतं सरळ उठून बेडरूम मध्ये जाऊन बसावं. नाही पण लगेच नको, वाईट दिसेल. भैयाकडे लगेच कागाळी करतील. मी आलो तर ही लगेच त्या खोलीतून उठून गेली. भैया चिडेल. एवढं वाचतायत तरी काय इथे बसून? त्याचा चेहरा फार कडकी वाटत नाहीये आणि त्याला सौम्यही म्हणता येणार नाही. अरे बापरे, त्यांना डिझाईनचं तर विचारायचं नसेल? आवडलं का नाही ते विचारलं तर काय उत्तर द्यायचं? आवडलं तर म्हणावंच लागेल, पण अर्थात त्यांनी आपण म्हणून विचारलं तर का मीच आवडलं म्हणून सांगणं बरं दिसेल? म्हणजे भैयाला ते आवडेल, डिझाईन आवडलं एवढं म्हणायला माझं काय जातंय? पण नकोच, बघू ते विचारतात का. मोठा मोठा सूप पिते, एक अक्षर बोलेल तर जशी झिजणार आहे. खुदमरायला होते. मला वाटतं इथून उठावंच. भैया अशक्य आहे रे. भैया मला वाटतं हे घर सोडून मी स्टुडिओत वेगळं राहावं. या दोघींना हवा तितका नुसता पैसा पुरवीन. मला काहीच का सुचत नाहीये. हरबा, जेवण तयार आहे, ताट खोलीत नेऊन ठेव. हरबा, मला भूक नाहीये. हॅलो, नंदा मोडक स्पीकिंग. हा भैया, लालजी पत्र मिळालं का? लालजी, मी तुलाच फोन करणार होतो. तो जर्मन माणूस आला होता का रे? येस, आला होता. बिग न्यूज, फॅन्टॅस्टिक न्यूज. असं? नंदाजी, आम्ही चाललो जर्मनीला. अरे काय सांगतोयस काय लालजी? हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स, दॅट्स मार्वलस. काय काय झालं सगळं सांग बघू. अरे, त्यांनी हॅम्बुर्गला त्यांच्या हेड ऑफिसमध्ये मला 2 वर्षाकरता बोलवलंय. जायचं रिटर्न फर्स्ट क्लास पॅसेज. आणि पगार? 2000 मार्क्स महिन्याला, अकोमोडेशन फ्री. हे बा भैया, 2000 मार्क्स म्हणजे किती रुपये होतात बघून ठेव रे. हा लालजी, नाव फॉरगेट टू थिंक इन टर्म्स ऑफ रुपीज. जाणार आहेस केव्हा? अरे मी म्हणेन तेव्हा. इथे पासपोर्ट, व्हिसा, इनॉक्युलेशन याला जेवढा वेळ लागेल तेवढाच. नेक्स्ट डे आय एम ऑफ टू हॅम्बर्ग. हा, सेलिब्रेशनला कधी येतोस सांग? नो सेलिब्रेशन तुझ्याकडे नाही लालजी. आय एम गोइंग टू थ्रो अ ग्रँड पार्टी. अरे दिस इज रिअली ग्रेट लालजी. पण हे सगळं कसं घडून आलं? ते डिझाईनमुळे? नाही रे, फक्त त्या डिझाईनमुळे नाही. नाही म्हणजे त्याचा उपयोग झाला. दॅट वॉज द लास्ट स्ट्रॉ. आता लंच करता बोलवतोय म्हटल्यावर मी त्याला माझं बाकीचं काम दाखवलं. खुश झाला. त्या शरीरातनं ज्वाळा उठलेल्या डिझाईनवर प्रचंड खुश झाला. बरं, माझी जुनी सवय आहे की मॉडेलचा ओरिजिनल फोटो ठेवायचा. त्याचा उपयोग झाला. मॉडेलला गरजेप्रमाणे कसं ट्रान्सफॉर्म करायचं या माझ्या किमयेवर प्रचंड प्रचंड खुश. तो म्हणला जर्मनीत याचं फार चीज होईल. एक सुचवू का? हा बोल. वहिनी नाही घेऊन जा बरोबर. मिनीची जबाबदारी माझ्यावर सोपव. नॉनसेन्स. भलता विषय काढून माझा विरस करू नको. मला वाटतं लालजी, तुमचा समझोता व्हायला ही फार मोठी संधी आहे. भैया, या विषयावर आणखीन एक शब्द जरी बोललास तर मी फोन बंद करेन. बरं, वहिनी नाही बातमी सांगायला तरी तुझी काही हरकत नाही ना? मी कोण हरकत घेणार? तू काय सांगायचं तुझा प्रश्न आहे. अरे तिकडे तुझी देखभाल करणारं कोणी असतं तर बरं झालं असतं. पैसे दिलं की माणूस मिळतं त्याच्याकरता. चतुरलालला घेऊन जायचं म्हणतोय. चतुरलाल? तो अर्धवट माणूस? नाही भैया, आहे तो अर्धवट आहे. पण तू एकदा येऊन स्टुडिओत बघ, किती प्रकारांनी त्याची मदत होते मला. ही इज अ वंडरफुल असिस्टंट. नाही नाही, साहेबांनी सांगितलंय आत्ताच सगळ्यांनी हॉस्पिटलमध्ये यायची काही गरज नाहीये. थोड्या वेळाने कळवतो आम्ही त्याच्या तब्येतीविषयी काय ते. हां, ओके. हे बघ इंदू, मी डॉक्टरांनी सांगितलेले औषध आणि इंजेक्शन घेऊन येतो. तोपर्यंत तू मंजू वहिनीला कळवून टाक.
तेवढं सोडून काही काम सांगा. आता लगेचच मंजू वहिनींना कळवायची काही गरज आहे का? हो. मग तुम्हीच कळवा, मी औषधं आणते. इंदू, ही वेळ भांडणाची नाही. नंदाजी, ही वेळ फोनवर गप्पा मारायचीही नाहीये. मी गप्पा मारायला फोन करायचं म्हणतोय का? उद्या वहिनी मला विचारतील त्यांना का नाही कळवलं म्हणून. तुम्हाला विचारतील ना, मग तुम्हीच फोन करा ना. ते प्रिस्क्रिप्शन द्या, मी औषधं आणते. तू नको जायला. तू आज जाऊन उपेनच्या आईकडे बस. कीर्तने, ही जरा औषध आणा ताबडतोब. हो. लगेचच आणा. हॅलो. हॅलो वहिनी, मी भैया बोलतोय. भैया, आज सकाळी सकाळीच फोन केलास? एक फार भयंकर बातमी आहे. अरे काय आरामलेस तू? चांगल्या बातम्या, वाईट बातम्या? आधी मला पुरं करू द्या बहिणी. आज सकाळी ऑफिसमध्ये आल्यालाच उपेन बेशुद्ध पडला. काय? कुठनं बोलतोयस तू? हॉस्पिटलमधून. म्हटलं तुम्हाला कळवावं. अरे पण काय झालं एकदम? ते डॉक्टरशी बोलून मी तुम्हाला नंतर कळवतो. फार सिरियस तर नाही ना? कुठलं हॉस्पिटल? मी येते लगेच तिकडे. बरं, मिनीला सांगू की नको? नंदाजी, डॉक्टर बोलवत आहे. बरं वहिनी, ठेवतो फोन. उपेंद्र, बघा बघा, तुम्हाला भेटायला कोण कोण आलंय बघा. उठता असं. बघा कोण कोण आलंय. उपेंद्र, लेट हिम टेक रेस्ट. याला नेमकं काय झालंय? डायग्नोसिस काय? अजून इन्व्हेस्टिगेशन पुरं व्हायचं आहे. पण इन्सिपिडियस डायबिटीसचा अटॅक असावा असं वाटतं. कुठला डायबिटीस? अचानक धक्का बसला तर माणसाच्या रक्तात साखरेचं प्रमाण बेसुमार वाढतं. पण म्हणजे त्यामुळे काही? नाही नाही नाही, हा डायबिटीस बरा होतो. पण हा शुद्धीवर केव्हा येईल? तो कोणाला ओळखतही नाहीये. आज रात्रीपर्यंत शुद्धीवर यायला हवं. पण घाबरण्याचं काही कारण नाही. तू कसल्या टेन्शनमध्ये आहे का? त्याच्या घरी काही मिसहॅप वगैरे झालेलं नाही? नाही, एव्हरीथिंग इज परफेक्टली नॉर्मल. हा अत्यंत आनंदी निरोगी मुलगा आहे डॉक्टर. म्हणूनच त्याच्या शरीराला एवढा मोठा धक्का बसलेला आहे. तुम्ही त्याच्या जवळच्या लोकांकडे काही चौकशी करून बघा. त्याच्या सगळ्यात जवळचा मीच आहे. पण म्हणून प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती असेल असं नाही ना? नंदाजी, उपेन काहीतरी बरळतोय. नाही, इट्स नॉट पॉसिबल. इट्स नॉट पॉसिबल. मी ओळखतो तिला. कमलेश खोटं बोलतोय. खोटं बोलतोय कमलेश. सर तो खोटं बोलतोय. मला माहिती आहे. ओळखतो. हा कमलेश कोण? कमलेश आमच्या दूरच्या नात्यातला आहे. मी कमलेशच बोलतोय. आपण? हा कमलेश, मी आनंद मोडक बोलतोय. तू उपेनचा मावस भाऊ ना? हो. उपेन ज्या फर्म मध्ये काम करतो ती माझी फर्म आहे. अच्छा, म्हणजे आपण नंदाजी का? सर, उपेन नेहमी बोलत असतो तुमच्याबद्दल. काही विशेष काम होतं सर? हो, विशेष म्हणजे अरे आज सकाळी उपेनला ऑफिसमध्ये डायबिटीसचा अटॅक आलाय. काय? हे बघ, तसं घाबरण्याचं काही कारण नाहीये. ही इज आउट ऑफ डेंजर नाव. आता थोड्याच वेळात तो शुद्धीवर सुद्धा येईल. म्हणजे तो अनकॉन्शियस आहे? हो. पण असं अचानक काय झालं त्याला? म्हणजे कालच तर मला भेटला होता. काल भेटला होता तुला? काय रे, सहजच ना? हो, सहजच. त्याला कसला तरी जबरदस्त मानसिक धक्का बसलाय आणि त्यामुळे त्याच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण बेसुमार वाढलंय असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. पण हे बघ, थोड्या वेळापूर्वी तो शुद्धीवर आला होता तेव्हा तुझंच नाव घेत होता कमलेश.
मी येतो सर तिकडे, पण मी तिथे काही बोलू शकणार नाही सर. म्हणजे मावशी असेल ना तिथे, आय मीन उपेनची आई, आणि सगळ्यांसमोर मी काय बोलणार सर. सर आपण बाहेर कुठेतरी भेटूयात का? मी उगीच बोललो उपेनला. खरं तर त्याला धक्का बसेल हे मला कळायला हवं होतं, पण सर तुम्हीच सांगा हो, मी त्याला नाही तर कोणाला सांगणार. कमलेश, तू असा अपसेट होऊ नकोस आणि आता माझ्या पेशन्सचा अंतही पाहू नकोस. नक्की काय झालं ते सांगणार आहेस का तू? त्या दिवशी मी आणि माझा मित्र आम्ही मेरा गाव मेरा देश पिक्चर बघायला गेलो होतो. इंटरव्हलमध्ये कॉफी पिताना उपेन मला दिसला आणि मी त्याला हाक मारली. उपेन, ए उपेन, ए उपया. अरे कम्या लेका तू? अरे अरे चाय. अरे मगाचपासून हाका मारतोय, तुझं लक्षच नाही आहे. अरे बघतोयस ना. अगदी इमानदारी चहा बिया. मावशी आली बरोबर का अनार आहे बरोबर? हळू हळू. पोरगी बिरगी आणलीस वाटतं? पोरगी नाही, मैत्रीण आहे माझी. थांब तुझी ओळख करून देतो. मिनी थँक्स. मिनी, हा माझा मावस भाऊ आहे, कमलेश प्रधान. म्हणायला मावस भाऊ आहे, पण मित्रच जास्त आहे. हाय, माझं नाव मिनी मोडक. ही एकीकडे जॉब करते, मेकॅनाइज अकाउंटिंग. एक्झॅक्टली. अरे ते फेमस मॉडेल फोटोग्राफर आहेत नाही का, मोडक, त्यांची मुलगी. मला तुम्हाला कुठेतरी भेटल्यासारखं का वाटतंय? मला भेटल्यासारखं म्हणजे निदान बघितल्यासारखं तरी. आपण भेटलेलो असणं शक्य नाही, कारण मी एकदा कोणाला बघितलं तर सहसा त्याचा चेहरा विसरत नाही. माझंही तसंच आहे. खरं तर ह्याआधी त्या पोरीला मी कुठे पाहिलंय हे त्या क्षणीच माझ्या लक्षात आलं होतं, पण ते बोलण्याची ती वेळच नव्हती. फक्त अशी मुलगी आमच्या एवढ्या चांगल्या उपेनची मैत्रीण कशी हेच मला कळत नव्हतं. अशी मुलगी? व्हॉट यू मीन? तू कोणाबद्दल बोलतोयस? अहो तीच ती नखरेल मिनी का कोणती? माइंड युअर लँग्वेज कमलेश. ती मिनी माझी पुतणी आहे, सख्खी. काय? आय एम सॉरी सर, उपेन मला असं काहीच बोललं नाही. सर आपण निघूया का? नको. आय एम सॉरी कमलेश, मी तुझ्या सांगण्यात डिस्टर्ब केलं. आता तू या सिच्युएशन पासून असं दूर पळू नकोस, माझ्यापासून काहीच लपवू नकोस. प्लीज सर आपण निघूयात. अहो मला उपेनला बघावं असं वाटतंय. हवं असल्यास मी तुला पुन्हा सॉरी म्हणतो कमलेश. हे बघ, मिनी माझी पुतणी आहे हे तू विसरून जा आणि मोकळेपणानं बोल. प्रयत्न करतो सर. त्या दिवशी सिनेमा संपल्यानंतर मी घरी आलो आणि मला काही सुचेच ना. सारखा त्या मिनीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. शेवटी राहवलं नाही आणि मी उपेनला फोन केला. त्याला बोलवून घेतलं रूमवर. तो आला, पण तो तिच्या प्रेमात अगदी अकंठ बुडालेला होता. उत्साहानं काय काय सांगत होता. तुझी तुझी भावी वहिनी असं परत परत म्हणत होता आणि मला जास्तीत जास्त काळजी वाटत होती. शेवटी मनाचा हिया केला आणि त्याला वस्तुस्थिती सांगितली. या खिडकीतून समोरची खोली दाखवली. तिथं काय काय प्रकार चालतात ते सांगितलं. आणि उपेनचं दुर्दैव असं सर की त्याला त्या दिवशी मिनी तिथे आलेली दिसली. सर पाणी.
सॉरी सर, मी उगाच सांगितलं सगळं तुम्हाला, उगाच दुखावलं. नाही कमलेश, तू योग्य तेच केलंस. खरं तर मला तुझे आभारच मानायला हवेत. सर, एखाद्या चांगल्या कामासाठी आभार म्हणून घ्यायला आवडलं असतं मला. मातीमध्ये कोणी पेरला दरवळणारा मंद सुगंध